पारितोषिक इथे मात्र मिळालं. यंगस्टर्स सोबत चर्चा करणं देखील तितकंच गरजेचं आहे. चर्चा आपण करूयात. मनीष सर तिथे आहेत. नक्कीच करूयात चर्चा. ओमकार, कोणी शिकवली बॉलिंग? कोणी नाही, स्वतःनी. स्वतः बॉलिंग शिकलेलो आहे. हा विजय अजूनही अगदी ओमकारचे ना थोडेसे हातपाय लटटट आहेत. पण मित्रांनो, एक विनंती असेल, जोरदार टाळ्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत. हे कमवलंयस आणि हे नेहमी कमवत राहा. आता थोडासा घाबरलाय, थोडासा मागे आहे, पण हरकत नाही आहे. जास्ती वेळ त्याचा घेत नाही. वेल प्लेड, खूप चांगला गेम. अशीच उन्नती आणि प्रगती तुझी होऊ देत. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक जबरदस्त सामना आपल्या डोळ्यासमोर आला आणि खऱ्या अर्थाने यासाठीच तर ही स्पर्धा राबवली होती. स्क्वेअर लेगचे अंपायर मैदानामध्ये जा. सूरज सर, स्क्वेअर लेगचे अंपायर या मॅचसाठी. सूरज सर, मजा येईल या मॅच मध्ये देखील. अजून एक चांगला आपल्याला पाहायला मिळतो. नुकताच सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला, ज्या सामन्याचा खऱ्या अर्थाने आजचा दिवस त्यांच्याच नावावरती राहील. कारण की खूप मोठा उलटफेर झालाय, खूप मोठा पराभव झालाय आणि खूप मोठा विजय झालाय. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे खेळ पाहायला मिळाला. पण आता मात्र अजून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. टीम एनसीसी ठाकुरवाडी विपक्ष श्री 11 दिवा, या दोन संघांमध्ये ही लढाई आणि या मॅचचं धावतं वर्णन. अर्थातच मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. या खेळामध्ये खऱ्या अर्थाने मजा येतच राहील. हा पहिला बॉल जितका जबरदस्त तितकंच जबरदस्त कॉमेंट्री पॅनल आणि जबरदस्त आमच्यासोबत आवाज जोडला गेला मनीष बागे सरांचा. सर, तुम्ही थांबू नका, तुमच्याही आवाजाची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट आलाय श्री 11. त्यासोबतच एनसीसी ठाकूरवाडी म्हटलं की प्रेक्षक. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय फायनल रिजन वरती. एकच मिळेल, सिंगल मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश येतोय. रोहित बाद झालाय, अगदी खातं न ओपन करता. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. संकेत सर, स्टंप सोडे नीट करा प्लीज. साईल आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, मग विकेट, मग पुन्हा एकदा डॉट. आतापर्यंत हे पहा झालेत बॉल 4, कारण अजित सरांचाही इशारा आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग, रंजित करून केली जाते ती फिल्डिंग. चांगली फिल्डिंग होते, कारण त्या रिजन वरती आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये एक खेळाडू जो 10 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. आपल्याला राहुल पाहायला मिळतोय जो डीप मिड विकेट रिजन वरती थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. आणि त्याचबरोबरीने एक खेळाडू अगदी त्या स्विचेट साठी तैनात केलेला आहे, डी बॅकवर्ड पॉइंट या रिजन वरती. साईलची गोलंदाजी देखील तेवढीच अप्रतिम. चांगल्या बोले. हो, इथे देखील अगदी खराब बॉल डिलिव्हर केलाय. नो बॉल पंच घोषित करतात. नो बॉल म्हणजेच धाव संकेत वाढ. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 3 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. हे पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. येस, हीच तर खऱ्या अर्थाने ओळख आहे. प्रेशर तुम्ही अजित सरांवरती टाकूच शकत नाहीयेत. अजित सर तुमच्यावरती प्रेशर टाकतील असा अनुभव त्या सरांकडे. 4 धावा लागल्यात धावफलकावरती. संकेतनी खूप प्रयत्न केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हे प्रतिउत्तर आहे. हे संकेतला आणि पूर्ण टीमला दिलेला आकाशच्या बॅट मधला प्रतिउत्तर आहे. व्हॉट अ स्ट्रोक. आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावा लागल्यात 8 धावफलकावरती आणि याच वेळेस आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. येस, ज्याच्या नावाची ओळख आहे, त्याच्या नावाची छाप आहे, दिव्याची ती एक्सप्रेस आहे. अक्षय गुरव येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एका दिशेला जसं मयूर सरांनी उल्लेख केला दिव्याची एक्सप्रेस, दुसऱ्या दिशेला आपण डोंबिवलीची बुलेट ट्रेन राहुललाही पाहणार आहोत. पहिला बॉल प्रचंड वेगेचं उत्तर. हे प्रत्युत्तराचा खेळ आहे. कधी तुमच्या दिशेला तर कधी आमच्या दिशेला. हे प्रतिउत्तर आहे. ते देखील नरेशच्या बॅटमधून आणखी एक आलाय. चांगला स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि आता पाहूयात ही एक्सप्रेस उत्तर कशी देत आहे. अक्षय कसं उत्तर देतोय. पुढचा बॉल वेगाने उत्तर दिलंय उत्तर. त्या वेगाने उत्तर दिलंय अक्षयनी. अचूक टप्पा, भीतक मारा, चांगली लाईन, चांगल्या लेंथ वरती बॉलला डिलिव्हर केला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी त्या वेगाने निघून गेला. नरेश मधने त्याला नाही समजला हा बॉल. मागचा बॉल अगदी त्यांनी असा खेळला, स्वीपचा फटका, त्यावरती अक्षयही संभ्रमात पडला की हा कुठला स्ट्रोक आलाय माझ्या विरोधात. तो या गतीच्या विरोधात आणि त्याचं चोख प्रतिउत्तर गोलंदाजांनी पुढच्याच बॉलवरती दिलेलं आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. संकेतने हलकीशी चूक केली आहे आणि पंच सांगतात व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1, 2 धावा येतील. 2 धावांच्या साईने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 14 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. आकाशच्या विरुद्धात तो डॉट बॉल आलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडासा मनगटाच्या साहाय्याने हा फटका खेळलाय. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. शिट्या वाजल्यात म्हणजेच काय तर आवाजही आलाय ना आपल्या सगळ्यांपर्यंत. कारण जो फेम आहे तो फेम तुम्हाला असाच मिळत नाही ना मित्रांनो. त्या फेमसाठी तुम्हाला ती मेहनत करावी लागते. चांगल्या बोले कू. येस, पुढचाही बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागते का बॉलवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅटची हलकीशी कडा लागते आणि सिंगल इथेही मिळणार आहे. त्या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक पुढे. चांगली फिल्डिंग अगदी बाबू मिस्त्रीची झाली आहे. डिफाईन लेग रिजन वरती धाव मिळेल 1. 12 बॉलचा खेळ झाला. धावा लागल्या धावफलकावरती 16. 12-16 झालेत.
चला थोडं स्पीडअप करा प्लीज. श्री 11 दिवा डोंबिवली, She11 दिवा टीम थोडंसं स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय राज येतोय. राजचा वापर केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला नरेश. पहिला बॉल डिलिव्हर केला आणि तो देखील अगदी सरळ निघतोय. सगळ्यांचं लक्ष पंचांकडे लागून होतं की वाईट जातोय का, पण चांगला बॉल डिलिव्हर केला. लीव करण्याचा प्रयत्न राहिलाय. आकाशही सांगतो ना हरकत नाहीये. आणखी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडासा संयम दाखवण्याची आवश्यकता आहे मैदानाच्या आत. पुढचा बॉल आणि इथे यशच्या उद्ध्वस्त केल्यात. लेग स्पिन अप्रतिम करत असताना काय अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी हातभर बॉलनी वळण घेतलंय. पहा तो टप्पा. अगदी ना अंडरआर्म क्रिकेटचा हा शेनवॉन म्हणायला याला हरकत नाहीये. काय बॉल वळालाय. टप्पा पडलाय अगदी लेग स्टंपच्या बाहेर आणि तिथून बॉल अगदी गर्रकन गिरकी खात आलाय आतमध्ये. आणखी एक विकेटचं पतन. काय बॉल हाताळलाय राजनी. वा राज, गुड बॉलिंग. ही क्लिप थोडीशी व्हायरल होईल यातही मात्र शंका नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस थांबला आणि मग एक्झिक्यूट केलेला हा चौकार येतोय. टॅप केला आणि जसा चौकार आला ना प्रेक्षकांच्या टाळ्या पाहायला मिळतात. का, कारण एनसीसी ठाकूरवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळते, मग प्रेक्षकांची साथ कशी नसणार आहे. दिवा डोंबिवली आणि एनसीसी ठाकूरवाडी यांचं नातं देखील तेवढंच अटूट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी फंबल, थोडंसं मिस फिल्डिंग आणि इथे पहा काय दुखापत झाली असेल. त्वरित पाणी घेऊन जा जर आवश्यकता असेल तर. चला खेळाडू ओके. बॉल झालेत 4, 2 to go. पुढचा बॉल स्विच हिट. वा, आकाशने उत्तर दिलाय, त्याच्या बॅटनी दिलाय. स्विच हिटचा फटका. स्विच केला, सुपर हिट केला. अप्रतिम स्ट्रोक. काय स्ट्रोक खेळलाय ना आकाश. तो देखील थोडासा दुखापतग्रस्त आहे. हरकत नाहीये, मागे हटून चालणार नाहीये. वाघ जखमी होतो ना, जखमी झाल्यानंतर तो आणखी जास्ती ताकदवर होतो, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता वाढली जाते. आणि तो थोडासा मागे आला म्हणजे तो घाबरला नाही. तो मागे आला ती गरुड जेब घेण्यासाठी. पाहूयात आकाश तसं काहीतरी करतोय का. 5 बॉलचा खेळ झाला. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 25 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पॅडलचोय. वा, दर्जेदार फिल्डिंग. मित्रांनो, टाळ्या प्रत्येकाने वाजवल्या पाहिजेत. काय फिल्डिंग केली आहे राहुलनी. प्रतिस्पर्धी संघही तुमच्यासाठी टाळ्या वाजवतोय. त्यामागचं कारण की तुम्ही केलेला हा चांगला खेळ आहे. पहा तो ऍक्शन रिप्ले. वा, काय फिल्डिंग केली आहे. अगदी आमच्या व्यासपीठेच्या समोर. त्याला हेही माहित होतं की ती बाउंड्री रोप कुठे आहे. त्याला हेही माहित होतं पाय मागे स्ट्रेच करून चालणार नाहीये. स्वतःला थांबवलं, बॅलन्स केला आणि त्यामुळेच तर हा खेळाचा दर्जा आहे ना. दर्जेदार खेळ.
मग तुमची कमिटमेंट किती मॅटर करते, तर ही आणि एवढी मॅटर करते. हा बॉल जर चौकारासाठी गेला असता तर मात्र तुम्हाला धावफलकेवरती अगदी 29 पाहायला मिळाले असते, पण नाही गेला, सिंगल आली, त्यामुळे 26 आहेत. 26. 18 बॉलचा खेळ झाला. क्लासिकल बॉल, मुख्यतः बॉल पकडल्यानंतर स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स, कारण अगदी 2 ते 3 मीटर वरती आपण पाहतो ना बाउंड्री रोप होती, बाउंड्री लाईन होती. जर पाय स्ट्रेच केला असता तर सरळ बाउंड्री निघाली असती. आणि मुख्य म्हणजे बॅटवरून बॉल निघाल्यानंतर तो वेग, त्या वेगेला आवडणं, बॉलला आवडलं आणि त्यानंतर स्वतःलाही रोखला. गुड फिल्डिंग राहुल. रणजित येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. स्विच हिटचा फटका, हल्ला जवाब आहे. हा सरळ चिरत कापत फाडत निघालाय, दन 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 करत निघालाय. आकाशचा ब्रँड सिद्ध करणारा. वाह, काय शॉट आहे भाई, अप्रतिम. डोळ्याचं पारणं फिटल्या गेलं या शॉटनी. अगदी वाय कट्ट्यापासूनची खेळत आलेली ती इनिंग. विराट कोहलीने जशी खेळली होती, रोहित शर्माला विचारण्यात आलं होतं विराट कोहली कधी खेळेल, तो म्हटला खेळ थांबा. तसंच अगदी याला आपण पाहतो ना, संकेतला विचारण्यात आलं होतं, संकेतही म्हटलं होतं थांबा भाई खेळ, आणि भाई खेळला फायनल मध्ये. आणि तिथून मग त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. 30 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, आणि भाई आता त्याला परतावा लागणार आहे दगाऊच्या दिशेला. पण मित्रांनो, स्विचिट आवडला असेल तर आकाशसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम खेळ त्यांनी दाखवलात, आणि त्याच्या बॅट मधून आले ते स्विचिटचे दोन्ही फटके अगदी दुर्मिळ आहेत, कारण तो टायमिंग साधणं गरजेचं आहे. टायमिंगही साधला, त्याचबरोबरीने चौकारही वसूल केले, आणि त्यानंतर आता बादही झालेला आहे. आणि संघाला अगदी त्या थोड्याशा आपण पाहतो ना की दुय्यम परिस्थितीमध्ये सोडून गेलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदित्य येतोय मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे, डीपीएल ची स्पर्धा ज्यांनी गाजवली. पुढचा बॉल, इथे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. ही स्टाईल आहे अपील करण्याची संकेत सरांची. अगदी पंचांच्या अंगावरती जातात, पण याची आवश्यकता आहे का? पाहते अजित सरांची एनर्जी, आणि अगदी भरपूर काही शिकण्यासारखं इथून आपल्या सगळ्याच पंचांना आहे ना. अजित सरांकडून अनेक वर्ष केलेला त्यांनी परिश्रम, त्या परिश्रमामुळे मिळालेले त्यांना हा क्राऊड सपोर्ट, ही फॅन फॉलोईंग, हे सगळं असंच मिळत नाही मित्रांनो तुम्हाला. त्यासाठी परिश्रम करावा लागतं. इथे आदित्य करतोय, बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट लगावतोय, आणि स्क्वेअर कटनी बॉल चाललाय सीमेरेषे बाहेर. आणखी एक चौकार आलाय. फुस फुस. पुढचा बॉल पुन्हा एकदा, आणखी एक आलाय. वा आदित्य, काय स्ट्रोक खेळलायस, दर्जेदार स्ट्रोक. हा बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. एनसीसी ठाकूरवाडी संघ आणि त्यांचे प्रेक्षकही आहेत ना, त्यांच्याकडून त्या प्रतिसादाची आवश्यकता. बॉल गेलाय कसा, बॉल गेलाय झटपट पटापट, आलाय चौकार.
चंगळ्या बोले हा प्रतिसाद इथे विकेट मिळते का? हो हो हो, हे काय झालंय? यालाच तर म्हणतात नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादूर सारखे लढा, लढाव्यासारखे लढा आणि मग नशिबावरती तो एक अंश ठेवा आणि तो अंशाचा वापरही तुम्हाला नशीब करून देतोय. ही मिळाली आदित्यला नशिबाची साथ, मिळाली त्याला पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. उद्याचा दिवसही महत्वाचा आहे. उद्या अगदी ठीक सकाळी 10:30 पहिला बॉल हा डिलिव्हर होईल. 10:15 वाजता तुमची रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. 10:20 टॉस आणि जर तुम्ही लेट केलात तर मात्र तुम्हाला पेनल्टी लावण्यात येणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती 39. अक्षय आता मजा येणार आहे. एका दिशेला जो अगदी एक नवदूत खेळाडू आहे, ज्यांनी नुकताच फॉर्म गवसलाय, ज्यांनी काही वर्षापासून अधिराज्य करायला सुरुवात केली, अष्टपैलू आहे. समोरच्या दिशेला ती एक्सप्रेस पाहायला मिळते दिव्याची. अक्षय गुरव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 39 झालेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजित सरांनी बॉल जमा केलाय म्हणजे मिळणार नाही. ही कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी, ही बॅटल बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. ही पाहायला मजा येणार आहे. पुढचा बॉल पायावरती आदळलाय. अक्षय गुरव नावात टॅलेंट आहे खऱ्या अर्थाने. येस येस, 2 बॉल आणि त्या 2 बॉल नंतर अजित सरांनाही विनंती, अगदी चिमुकल्यांचा बॉल आहे तो आपण देऊन टाकूयात. 2 बॉल नंतर देऊयात, पण थांबा तुम्ही, थोडीशी शिक्षा मिळू देत त्यांना, म्हणजे पुन्हा बॉल येणार नाही मैदानाच्या आत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, जेव्हा बॉल चालला चेस सुरू आहे आणि इथे खेळाडूंनी चेस जिंकलेली आहे. चांगला फटका मंगेशच्या बॅटमधून. अगदी आपण पाहतोय ना तर शेवटच्या क्षणाला बॅटचा थोडासा फेस ओपन झाला आणि त्यामुळे बॉल सरळ पॉइंट रिजनवरती ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे देखील मिळाली. अक्षयनी चांगला कमबॅक केलाय. जिथे चौकार पाहायला मिळत होते तिथे अक्षयने आता तो रोख लावायला सुरुवात केलेली आहे. 2 बॉल फक्त 2 दिलेत. 41 धावा लागल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल वेग प्रचंड पाहायला मिळत आहे आणि त्या प्रचंड वेगाने बीट करत असताना डॉट बॉल आलेला आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच वेग आणि त्या वेगाने याही वेळेस बीट करत असताना काय गोलंदाजी करतोय दिव्याची एक्सप्रेस. नाव असंही मिळत नाही ना मित्रांनो तुम्हाला, त्या नावासाठी कमाई करावी लागते. मंगलमूर्तीची एक्सप्रेसही पाहत आहे आमच्याकडे. पुढच्या मॅच मध्ये दादा मीही इन ऍक्शन असेल. येस, तुझाही उल्लेख होईल, पण त्यासाठी चांगलं काम करणं, कार्य करणं गरजेचं आहे. अक्षयने केलंय. या शिट्या वाजल्यात. अजित सरांची ओळख. पुढचा बॉल ड्राईव्ह केला आदित्यनी, वा कमबॅक केलेला आहे. असेल एक्सप्रेस माझ्या समोर नाहीये, मी मारण्याची ताकद ठेवतोय. मारलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. एनसीसी ठाकूरवाडी आहे ना, कमबॅक कसा नाही करणार. बॉल गेलाय अगदी झटपट पटापट गेलाय, बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय चौकार. शेवटचा बॉल कुणाच्या नावावरती झालेत धावा धावफलकावरती आपण पाहतोय 45. शेवटचा बॉल आहे, धगधग सुरू आहे. शेवटच्या बॉलवरती आदित्यच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. विकेट मी इथे आहे का? थोडासा फंबल झालाय आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे सुरू आहे, पण इथे विकेट आदित्यची द्यावी लागणार आहे. पण हा कॉन्टेस्ट आवडला असेल ना मित्रांनो तर ती धगधग राहू द्या तुमच्या आतमध्ये, कारण यानंतरची मॅच ही तेवढीच चांगली आहे. टॉस करूयात आपण. यानंतरची मॅच असणार आहे टीम मंगलमूर्ती, त्यासोबतच प्रथमेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला विक्रांत केने प्रतिष्ठान संघर्ष 11 हा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. कुमार सर आहेत तिथे. त्याचबरोबरीने विनंती असेल टीम मंगलमूर्ती कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. दोन्ही कॅप्टन्सना मी रिक्वेस्ट करतोय टॉस बॉक्स मध्ये आपण या. सोन्या लोंढे साहेबांना देखील विनंती करतोय. सोन्या दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मंगलमूर्ती विपक्ष आपण पाहतोय विक्रांत केने प्रतिष्ठान संघर्ष संघ. स्वागत आहे कुमार दादा.
अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलाय आणि अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना चांगली प्रसिद्धी प्राप्त केली आहे संघर्ष संघाने. इथे मात्र मंगलमूर्ती संघाचा साई देखील आहे. साईसाठी देखील शुभेच्छा. मॅच जबरदस्त असेल. टॉस इथे मात्र आपण करत आहोत. हेड आणि टेल आहे. टॉस का बॉस. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. तर अर्थातच टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम मंगलमूर्ती संघाने. तर टॉस जिंकून निर्णय काय असेल. आम्ही पहिली गोलंदाजी करू. पहिली गोलंदाजी इथे मात्र करण्याचा निर्णय घेतलाय. समोर संघर्ष संघ आहे त्यामध्ये जितू सरांना देखील खेळताना आपण पाहणार आहोत. त्या संघासमोर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. संघ तसा चांगलाच आहे, म्हणजे खूप चांगले स्टारकास्ट आहे त्यांच्यामध्ये पण. तर आम्ही 5 ओव्हरमध्ये 45-50 मध्ये अडकवायचा प्रयत्न करू. तसा हा होता कर्णधार मंगलमूर्ती संघाचा. आपण कुमारदादाशी चर्चा करू. कुमारदादाशी चर्चा करण्याचं कारण देखील आहे कारण की सुरेंद्रचे अगदी जवळचे मित्र आहेत. तर दादा मी निर्णय टॉस तुला विचारण्या अगोदर मी म्हणेन या स्पर्धेच्या आयोजनबद्दल आणि सुरेंद्रबद्दल काय म्हणशील. नक्कीच स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी. आणि सुरेंद्र एक खूप चांगला खेळाडू होता. मी अनेक वर्ष सुरेंद्रच्या संपर्कामध्ये आणि त्याचा एक सहकारी खेळाडू म्हणून आम्ही बरीच वर्ष खेळलेलो. बाळा बोराडे, लारा, सुरेंद्र हे सर्व एका संघामध्ये खेळायचं. आम्ही तेव्हापासून सुरेंद्रला ओळखतो आणि वंदे मातरम म्हणून त्यांची एक टीम होती. आणि नक्कीच सुरेंद्र गेल्यानंतर संपूर्ण डोंबिवलीच्या सर्व क्रिकेट संघांनी मिळून एक स्पर्धा आयोजित केली. तीसुद्धा खूप सुंदर पार पाडली आणि त्याच तोडीस तोड ही स्पर्धा आहे आणि सुरेंद्रच्या नावाला शोभेल आणि त्याला श्रद्धांजली अर्पित करता येईल अशी ही स्पर्धा आहे. त्यामुळे मी डोंबिवलीकर संघ या सर्वांचं कौतुक करेल सहकार्यांचं. आणि त्यांना ज्या ज्या व्यक्तींनी अनेक संघाच्या खेळाडूंनी त्यांना जे सहकार्य केलेलं आहे त्यांचासुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करेन की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जी मेहनत केलेली आहे त्यांच्यासाठी मी त्यांचं कौतुक करेन. अगदी शब्द म्हणताना दादांच्या डोळ्यात देखील अक्षरशः थोडंसं पाणी आलंय. पण दादा मी म्हणतो ही स्पर्धा ज्याप्रमाणे सुरू आहे संघर्ष संघाचा देखील सध्याच्या घडीला थोडासा फॉर्म येतोय जातोय याबद्दल देखील काय म्हणशील. नाही सध्या कसं आहे की आता आमच्याकडे सध्या आता खेळाडू उरलेले नाही आहेत. वय पण झालेलं आहे. पण अक्कू आमचा प्रयत्न करतो टीम आमची जिवंत ठेवण्यासाठी. आणि मी तर सर्वांना एकच सांगेन की जोपर्यंत मी आहे आणि माझी कॅपॅसिटी आहे तोपर्यंत संघर्ष टीम ही कधी बंद होणार नाही. आणि मला एकच सांगायला वाटेल की माझा जो म्हणजे जितू पेडणेकर आहे ज्या दिवशी तो खेळायचं बंद करेल त्या दिवशी संघर्ष टीम बंद होईल. आणि मी रामाचं सुद्धा अभिनंदन करेन की आणि आभार व्यक्त करेन की त्याने माझ्या विनंतीला मान देऊन यावर्षी टीममध्ये खेळण्यासाठी आला. आणि नक्कीच ज्या दिवशी टीम बंद होईल त्या दिवशी मी अक्कू एक नवोदित खेळाडू आहे त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे चांगल्या संघात खेळण्याची. त्याचासुद्धा कुठेतरी तो बिचारा दाबला जातो आमच्या टीममुळे त्याचा गेम. तर मी त्यालासुद्धा ओपन करेन जेव्हा मी टीम बंद करेन तेव्हा. तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही आणि टीम कधी बंद होऊन देणार नाही. हा होता कर्णधार तो म्हणजेच संघर्ष संघाचा अनेक वर्ष खेळत आला. टॉस बॉक्स मधून अशी माहिती आली की टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम मंगलमूर्ती संघाने आणि निर्णय घेतला तो फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू यू मनीष सर. जिथे मात्र मैदानामध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच. धन्यवाद. संघर्ष नावातच आहे ना. संघर्ष कसा थांबेल. तो नाही थांबणार संघर्ष. बघा पुन्हा आला तर देऊ नका त्यांना बॉल. बॉल रेडी. बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य. राहुल त्याच्यासमोर फेस करण्यासाठी पहिला बॉल. हो इथे पहिलाच बॉल अगदी बाहेरच्या दिशेला डिलिव्हर होतोय. व्हाईट बॉल. चं लक्ष असताना इथे देखील धावचीची शक्यता असताना डायरेक्ट हिडवणं गरजेचं होतं. फेकी चांगली केली आहे. सम्सवरती अगदी फेकी करण्याचा प्रयत्न राहिला पण मजा येणार आहे या मॅचला. एनसीसी ठाकूरवाडी त्यांच्यासोबतच आपण पाहतोय तर समोरचा संघ तेवढाच बलाढ्य आहे. श्री11 दिवा संकेत यांचा संघ समोरच्या दिशेला तर एका दिशेला आपल्याला राहुल म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. नेतृत्व करण्यामध्ये अनेक वर्ष त्यांची ओळख राहिली आहे आणि मैत्री आहे मैदानाच्या बाहेर. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तो करावा लागेल.
जसं कुमारनी आपल्याला सांगितलं ना, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. संघर्ष टीम अगदी आमच्या लहानपणापासून आपण अंडरआर्म क्रिकेट गाजवणारीच टीम पाहतोय. काळ असतो, बस थोडा सबर करण्याची आवश्यकता आहे. तुलाही ते सगळं मिळेल ज्याचा तू खऱ्या अर्थाने हकदार आहेस. थोडा सबर केला पाहिजे. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉल चांगली फिल्डिंग करण्यात येते. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू येतोय, अगदी वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत जातोय. आणि जेव्हा जेव्हा ही फिल्डिंग चांगली होते तेव्हा तेव्हा ते प्रेक्षक वर्ग वाजवतायत टाळ्या. खऱ्या अर्थाने तो इम्पॅक्ट प्लेअर ना हे आहेत. हा 12th मॅन नाही, हा इम्पॅक्ट प्लेअर आहे एनसीसी ठाकूरवाडी टीमचा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे धावांचा चेस करायचा आहे, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की दोन मित्र एकमेकांच्या समोर आहेत. खऱ्या अर्थाने राहुल म्हात्रे देखील ॲग्री करेल माझ्यासोबत. ज्याप्रमाणे मुंबईचं क्रिकेट राहुलला खेळण्यासाठी संधी दिली संकेतने, मोठमोठ्या संघांमध्ये वर्णी लावली. आकाश असेल, राहुल असेल, त्यांना मात्र मुंबईचं क्रिकेट दाखवण्यामध्ये या खेळाडूचा खूप मोठा वाटा आहे. संकेत भगतला आपण पाहतोय आणि ही मॅच देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. रेलिंगवरती कोणी जोर टाकू नका मित्रांनो, आपल्या पायांवरती उभे राहा. तुमच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं की आमची मुलं आमच्या पायांवरती भक्कम उभी आहेत. रेलिंगवर नका टाकू जोर. येस, रेलिंग वरती जोर टाकू नका. ओम, बाबांचा नंबर आहे माझ्याकडे. बॉल रेडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर अगदी लक्ष्यमच्या सरळ बाहेर बॉल निघाला. आदित्यला अपेक्षित आहे ते वळण, तो टर्न अपेक्षित आहे. मागच्याच मॅच मध्ये कदाचित आपण तो टर्न पाहिला होता गोलंदाज राज याच्याकडून. तो ड्रीम बॉल, बॉल ऑफ दी इयर त्यांनी फेकला होता. बॉल रेडी, बॉलिंग ट्रॅकवर आदित्य. पुढचा बॉल इथे स्विचिटचा प्रयत्न केला पण योग्य त्या वेळेला बॉलने पुन्हा वळण घेतलेलं नाहीये. वा, आयुष्याच्या पटलावरती मुलाने घेतलेलं वळण आणि क्रिकेटच्या खेळपट्टीच्या पटलावरती तुमच्या चेंडूने घेतलेलं वळण जर तुमच्यासोबत नसला ना तर मात्र थोडंसं आयुष्य आणि खेळ हा डामाडोल पाहायला मिळतो. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ आणखी शिल्लक आहे. 9 धावा लागल्यात धावफलकावर. पहिलं षटक, 47चं लक्ष, त्याचा पाठलाग. हो, इथे बॅकफुटला स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. बॉलनी टप्पा पडल्यानंतर थोडीशी अशी करून उसळी घेतली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉडीला टर्न करत असताना ऑन रिजन वरती अगदी थोडासा शॉर्ट ऑफ जॅप करण्याचा प्रयत्न केला होता. अंगाला बॉल आदळतोय, डॉट बॉल येतोय. आदित्यने तो कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेंगळ्या बोले, चहा नाही पियाला तो वाटतं. हो, इथे चेक केलाय. अगदी शेवटच्या क्षणाला असं वाटतं बॉल डिलिव्हर झालाय की काय. अर्ध्या प्रेक्षकांच्या लक्ष तर अगदी बॅटर पर्यंत पोहोचलं होतं. पण हे चातुर्य तुमच्याकडे असणं, हे प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असणं, हे रिफ्लेक्सेस तुमच्याकडे असतं ना, अंडरआर्म क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. अगदी किती शेवटच्या क्षणाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडला स्वतःला थांबवलंय. 5 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेग रिजन वरती शेवटचा आलाय डॉट. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि 24 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर आवश्यकता आहे 38 धावेंची. 24 धावा, 24 बॉल, 38 धावेंची आवश्यकता.
24 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती दिव्याच्या एक्सप्रेसला पाहिला. आता ही डोंबिवलीची बुलेट ट्रेन पहा. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी बॅकफुटला जाऊन त्या पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर कट केलाय बॉलला. बॉल सरळ निघालाय दन 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 करत सीमेरेषे बाहेर आलाय. पहिल्या बॉलवर चौकार. प्रत्युत्तर देईल का राहुल, देईल का ते प्रत्युत्तर? चांगली बॅटिंग होत आहे. रणजित आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्येत वाढ. हो, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. लाजवाब प्रयत्न चांगला केला होता लॉंग ऑफ वरून, पण तरी देखील रणजितची बॅट अप्रतिम बॅटिंग तो करून दाखवतोय. अगदी पाहतो ऍक्शन रिप्ले, आणि तो ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुट वरती वेट ट्रान्सफर केलं, समोरच्या दिशेला अगदी बॉलला पुश केलाय आणि मिडल ऑफ द बॉलला टायमिंग केलाय. अप्रतिम टायमिंग साधलाय. रिक्वायर्ड रन रेट तो अगदी 8.18चा राहिलाय. करंट रन रेट हा 12.75चा सुरू आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल तर एनसीसी ठाकूरवाडी 11 या संघाला चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागणार आहे. राहुलला ती करावी लागेल. त्याला खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. एक सिनियर खेळाडू आहे ना, त्याला खेळ अगदी त्या सिनियर खेळाडू सारखा करावा लागणार. आलाय का डॉट बॉल? व्हाईट बॉल आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 ऑन द बोर्ड. हो, पुढचाही बॉल वेग प्रचंड, पण आणखी एक बॉल जो सरळ बाहेर निघालाय लेक्शमच्या बाहेर. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. हायम ऍक्शन आपल्याला ती पाहायला मिळते, आणि त्याच बरोबरीने बॉल सरळ टप्पा पडल्यानंतर सरळ निघतोय. 19 धावा लागल्या धावफलकावर. 47चा पाठलाग सुरू आहे. 19 झाल्या धावफलकावरती. 1.2 षटकांचा खेळ झालाय. हो, पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर थोडासा बाहेरच्या दिशेला टर्न घेतोय, आणि आणखी एक वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीची कडा लागते. अगदी कॉर्नर रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय, आणि एकच धाव इथे मिळते. जयरागाय क्रिकेट क्लब अंडरआर्म क्रिकेटचा अगदी एक सितारा आहे, आणि त्याचबरोबरीने फक्त अंडरआर्म क्रिकेटचा नाही तर कबड्डी क्षेत्रामध्येही नाव त्या शिखरावरती नेलाय. ओव्हरआर्म क्रिकेटमध्येही अगदी जयरागाई चिंचोली पाडा या संघाचंही नेतृत्व नेहमी करत असतो, आणि कबड्डीच्या क्षेत्रामध्ये देखील आपण पाहिलं ना तर ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करणारा खेळाडू आपल्या व्यासपीठेवरती उपस्थित आहे. अभिजित भोईर, त्याचं देखील सहर्ष स्वागत आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, आणि पायाच्या अगदी आपण पाहतोय ना मधोमध हा बॉल होता. सिंगल आली आहे. वन टू गो फेम अजित सरांना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. वा, लाजवाब राहुल. काय स्ट्रोक आला राहुलच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती देखील आपण चौकार पाहतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावा लागल्या धावफलकावरती. 47 जिंकण्यासाठी 18 बॉल 27. 47ची आवश्यकता आहे. 27 झाल्यात. 18 बॉल 20 धावेची आवश्यकता.
18 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. पण NCC ठाकूरवाडी संघ आहे ना, त्या संघाकडे देखील ती माताभर ताकद आहे कमबॅक करण्याची. कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करण्यासाठी रोहितचा वापर करण्यात येतोय. पहिला बॉल त्यावरती वेग 18-20, पण मॅच जिवंत ठेवण्याचं कार्य या पहिल्या डॉट बॉलनी केलेलं आहे. 18 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता असताना पहिला आलाय डॉट बॉल. हो, पुढचा बॉल बॅटची हलकीची कडा आकाश आहे आणि आकाशने कॅच टिपली आहे. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यात आणि आता मॅचला संजीवनी देणारा षटक रोहित घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सलगचे 2 बॉल डॉट आलेत. मी म्हटलं होतं ना, राहुलचं षटक महागडं ठरलं, हरकत नाहीये. रोहितला कमबॅक करावा लागेल, त्यांनी केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. इथे पंचांकडे अपील केली जाते, लाऊड अपील केली जाते. संघामध्ये अगदी 11 खेळाडू आहेत ना, असं वाटतंय 22 अपील करतायत की काय, कारण तो जोश, तो जल्लोष पाहायला मिळतोय दोघांच्या आतमध्ये आपल्याला. पण दोन्ही पंच इथे थोडीशी चर्चा करत असताना अजित निकम सर त्यांच्यासोबतच तुमचा डिसिजन सर व्हाईट बॉल आहे आणि अंपायर डिसिजन आहे व्हाईट बॉल. आवाज आलेला नाहीये तरी देखील आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. ग्रेट टेक्निकल कव्हरेज. चला, तिसऱ्या पंचांना विनंती, आपण बॉलचं डिव्हिएशन चेक करायचं. बॉल डायव्हर्ट झालाय की नाही झालाय. जर डायव्हर्ट झाला असेल तर मात्र कुठेतरी काहीतरी संपर्क झालाय, नसेल झाला तर मात्र पंचांचा डिसिजन हा ग्राह्य धरला जाणार आहे. प्रत्येकाचं लक्ष अगदी आता कॉमेंट्री बॉक्स कडे लागून आहे. बघतात सगळेजण, अगदी आम्हालाही थोडंसं फेम मिळत आहे. सगळ्यांच्याच नजरा अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे व्यासपीठावरती लागल्या. कारण डिसिजन अगदी क्लोज आहे ना, क्लोज डिसिजन पाहायला मिळते आपल्याला. भवितव्य आणि ते भवितव्य सिद्ध करणारं हे डिसिजन आहे. कारण राहुल चांगली बॉलिंग करतोय. जर त्याला विकेट मिळाली, जर हा व्हाईट बॉल आला तर मात्र काय होईल, अगदी जरतरचा प्रश्न. त्याचं उत्तर येणार आहे 10, 15, 20 सेकंदात मिळेल तुम्हाला. सर, इट इज अ व्हाईट बॉल. बघा आता जसं आपण पाहतोय ना, 9 वाजल्यात. थोडासा आवाजाचा डेसिबलही कमी करण्यात येईल आणि अगदी 10, 10:30 नंतर आपण पूर्णपणे स्पीकर्स बंद करणार आहोत. कारण ही दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा आपल्यामुळे त्रास होता कामा नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने ही दक्षता घेतली आहे मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लब, गट्टा 11 मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लबनी. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन. उद्या देखील 10:30 वाजता ठीक सामने सुरू होतील. फायनलचा दिवस आहे मित्रांनो. ओपनचाही लॉट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने वेळेवरती या. बॉल रेडी आहे.
पुढचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे एक धाव कंप्लीट होईल का? सिंगल मिळाली जाते. बॅटला लागलाय बॉल. पंच देखील आमच्यापर्यंत ती घोषणा करतायत. ते सिग्नल्स येतात आणि हे मयूर सर हे कॉर्डिनेशन असतं किती गरजेचं आहे पहा. पंचांमध्ये, समालोचकांमध्ये, त्याचबरोबरच अगदी डीजे ऑपरेटर असते तर त्यांच्यामध्ये. पुढचा बॉल यशच्या उद्वासता. वा, तुम्ही लाऊड स्पीकर कमी करू शकता पण तुम्ही या प्रेक्षकांच्या जल्लोषला कसं कमी कराल? होऊन जाऊ दे एकदा जोरदार. एनसीसी ठाकूरवाडी टाळ्यांचा जल्लोष. हो, ही मजा आहे ना क्रिकेटची. हरकत नाहीये. स्पीकरचा आवाज थोडा कमी झालाय, समालोचकांचा आवाज थोडा कमी आमच्यापर्यंत येतो. हरकत नाहीये. हा आमचा जोश आम्ही तुम्हाला दाखवतो मैदानाच्या बाहेरून. आणि आल्यात टाळ्या, वाजल्यात शिट्या, कारण कमबॅक होता एनसीसी ठाकूरवाडी संघाचा. पहा आकाशचं ते सेलिब्रेशन. महत्वाची विकेट होती. बॅटिंगसाठी अक्षय गुरव येतोय. सिग्नल आलाय. 2 गोचा कॉल. एनसीसी ठाकूरवाडी केलेला कमबॅक, हलक्या हाताने केलेला पुश. वा, व्हॉट अ स्ट्रोक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी मनगटाच्या सायाने मनगटी फटका. त्या मनगटातली ताकद अक्षयनी झोकून दिली. प्रचंड ताकद त्याच्या शरीर यष्टीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. धावा झाल्या 30 धाव फलकेवरती. प्रेक्षकांनाही विनंती, आता आपल्याला जो सिग्नल येईल त्यासोबतच आपणही थोडीशी साथ देण्याचा प्रयत्न करूयात. बघूयात ती साथ आपल्याला मिळते का. चिंगळ्या बोले, या साथीची आवश्यकता आहे. हो, इथे चेक केलाय आणि पंचही अगदी त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला सांगतायत. पुढचा बॉल इथे व्हाईट बॉल आलाय का? व्हाईट बॉल आलाय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय तर 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 16 वाईड आला. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. राहुलने आणखी एक डॉट टाकलाय. रोहितने आणखी एक डॉट टाकलाय. मॅच कुठेही गेली नाहीये. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण या प्रेक्षकांच्या साथीमुळेच आपण पाहिलं ना एनसीसी ठाकूरवाडी संघ अनेक वेळेस चांगलं कार्य करताना आपण पाहायला मिळालंय. आणखी एक चावी जी आमच्यापर्यंत आली आहे, कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायची आहे. त्या अगोदरही एक चावी आम्हाला सापडली आहे. ती घराची चावी आहे. आता सापडलेली ही गाडीची चावी आहे. होंडा गाडीची चावी आहे. कोणाची असेल त्यांनी ओळख पटवा आणि घेऊन जा. चला स्पीडअप करा प्लीज टीम. एनसीसी ठाकूरवाडी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 12-16.
12 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 8च्या सरासरीनी करायच्यात. पाहूयात त्या केल्या जातील का. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मंगेशचा पहिला बॉल आणि तो पहिलाच बॉल अगदी तोंडाटनं निघेल असं. नो, +4, तब्बलच्या 5 धावा. पुढचा बॉल इथे अगदी थोडंसं स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळतं अक्षय गुरवचं. शेवटच्या क्षणाला तो शॉटही चेक त्याला करावा लागला. अकरा बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 10 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 10, 11-10ची आवश्यकता आहे. हो, हा देखील बॉल सरळ निघालाय. नो, +4. आणखी आलेल्या या 5 धावा. मंगेशनी आता या केलेल्या चुका आणि त्याचमुळे आता असंही पाहायला मिळतं श्री 11 दिवा हा संघ. आता त्या विजयाच्या दिशेला मार्गस्थ आहे. इथून कमबॅक होणं कठीण आहे. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. आवश्यकता होती का. बॅटर आउट. दहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता आहे का. 5 हवाय. हो, पुढचाही बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी खातोय, वळण घेतोय, बाहेरच्या दिशेला डॉट बॉल येतोय. पण इथून आणखी असे 3 ते 4 फेकावे लागतील जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला आणि त्यानंतर आणखी एक सिंगल आली आहे. चार धावांची आवश्यकता आहे. टू टू गो.